आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। अमित ठाकरेंनी नेरूळ पोलिसांची नोटीस स्वीकारली। शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात हजेरी लावली। पोलिसांना धक्काबुक्की केल्याबाबत अमित ठाकरेंवर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। अहंकारामुळे रावणाची लंका दहन झाली असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं। अजित पवारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव करण्यात आली। अनेकदा बोलायचं असतं वेगळं मात्र अर्थ वेगळे निघतात। निधी देताना भेदभाव करणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। न बोलण्यासारखं माझ्यात आणि शिंदेंमध्ये काही घडलेलं नाही। वेड्यांच्या बाजारात काही माध्यमं वेडी झाली आहेत असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी नितेश राणे सक्रिय आहेत। मागील 5 वर्षात कणकवलीचा विकास केला। जनतेचे प्रश्न सोडवणं हाच आमचा हेतू आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। हिंदू मुस्लिम वाद बंद करा नाहीतर महागात पडेल अशी धमकी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना देण्यात आली। काँग्रेसचे अमानत खान यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी दिली। या संदर्भात भाजपच्या ताजेदर तिवान यांच्याकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। असलम शेख यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली। मंत्री लोढांविरोधात विधान केल्यानं मुंबईत भाजपा युवा मोर्चानं आंदोलन केलं। देवेंद्र फडणवीसांवर टीका करून हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसचं मोठं नुकसान केलं अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। सपकाळांनी केलेल्या टीकेला निवडणुकीच्या निकालातून प्रत्युत्तर मिळणार असंही बावनकुळे म्हणाले। नगर परिषद निवडणुकीतील युती संदर्भात शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी भाजप नेत्यावर टीका केली आहे। आम्ही भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होतो पण त्यांच्या डोक्यात हवा गेली होती असा टोला भुमरे यांनी लगावला। एकीकडे काँग्रेस फडणवीसांवर टीका करते दुसरीकडे भाजपचे काही जण काँग्रेस सोबत मीटिंग करतात। भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष दिलं पाहिजे असं वक्तव्य संजय गायकवाडांनी केलं। राष्ट्रवादी भाजप युतीनं महाड नगर परिषद निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। महाड नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी पक्षानं प्रतिष्ठेची केली आहे। स्वतः प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे हे प्रचारात सक्रिय झालेत। महाड येथील व्यापारी आणि वकील संघटनेसोबत तटकरे यांनी संवाद साधला। भाजपासोबत राजकीय मतभेद आहे मात्र भाजपाला सुसंस्कारी पक्ष मानते। आता भाजपमध्ये काँग्रेसीकरण झालंय असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। जे बोलतो ते करून दाखवतो। घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही। फेस टू फेस काम करतो फेस टू लाईव्ह करत नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला। सुषमा अंधारेंची टीका हा विषय संपलेला आहे। माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची आवश्यकता नाही। सुषमा अंधारेंच्या टीकेवर उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिले। राजगुरू नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीनं प्रचाराचा नारळ फोडलाय। ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूसाहेब तिगडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत शहरात रॅली काढून प्रचार सुरू झालाय। जमील शेख हत्या प्रकरणी तपास सुरू आहे। तपासाला सामोरं जातोय। आव्हाडांनी कुणाकडेही तपास सोपवावा असं म्हणत नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत काका पुतणे आमने सामने आलेत। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात युगेंद्र पवारांची एंट्री झाली असून नारळ फोडून पवार गटाच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली। बजरंग सोनवणेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी दिली आहे। मनानं बदलला तर ठीक अन्यथा काय कार्यक्रम करायचा तो करेन। लाटणं बंद करा नाहीतर महिला लाटणं घेऊन येतील असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांनी इशारा दिला। दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं। काँग्रेसनं विजयाचा दावा करत बाजारपेठेतून रॅली काढली। जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या सामन्यात आपण नक्की बाजी मारू असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार विलास गावडे यांनी व्यक्त केला।
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय। शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी भाजपात प्रवेश केलाय। वर्ध्यात काँग्रेस उमेदवार नेत्यांविना रिंगणात उतरले। प्रचारासाठी काँग्रेसचा एकही नेता फिरकला नाही। कार्यकर्त्यांचा उमेदवारावर प्रचार करण्याची वेळ आली आहे। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाला। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ फुटला। यावेळी प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा विरोधकांना आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांना शंभूराजे देसाई यांनी दिला। डोंबिवलीत भाजपनं विकास कामांचा धडाका सुरू केलाय। भाजपातून सोडचिठ्ठी घेतलेले विकास म्हात्रे यांच्या प्रभागात भाजप प्रदेशाध्यक्षांनी विकास कामांचं भूमिपूजन केलं। काही दिवसांपूर्वी विकास म्हात्रे यांनी सपत्नीक शिवसेनेत प्रवेश केला होता। अमित साटम खोटे आरोप करताय। मंगलप्रभात लोढा खोटं बोलतायत। व्हिडिओ क्लिपमध्ये कुठेही धमकी दिल्याचं समोर आलेलं नाही। व्हिडिओ क्लिपमध्ये कुठेही धमकी दिल्याचं समोर आलं नसल्याचं वक्तव्य असलम शेख यांनी केलंय। वेळ कमी असल्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीत। अमोल कोल्हेंच्या प्रस्तावाचा जिल्हा परिषद निवडणुकीत विचार करू असं सूचक विधान माजी आमदार अतुल बेनके यांनी केलंय। काँग्रेस पक्षाकडे विकासाचं व्हिजन राहिलं नाही अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये कुठल्याही पदाची अपेक्षा बाळगून येत नाही। विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि हर्षवर्धन सपकाळ यांचा आपापसात पटत नाही। तिघे मिळून राहुल गांधीला विचारायला तयार नाहीत असे पक्षाचे हाल झाले असं बावनकुळे म्हणाले। परळच्या मतदार यादीवरून आदित्य ठाकरेंनी इशारा दिलाय। भाजप आणि निवडणूक आयोगाचा घोटाळा समोर आणू असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। मराठी माणसासाठी आगामी महानगरपालिका निवडणूक ही शेवटची असेल। रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय। काही गुपितं ही गुपितच ठेवायची असतात अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरेंनी दिली। आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। अकोल्यातील शेकडो